तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अंबूर पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 4 सप्टेंबर 2024. आज आपण आलो अंबूर पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती घेऊया की सध्याच्या परिस्थितीत तूर या पिकाचे व्यवस्थापन म्हणजे नियोजन, खत आणि फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करायला हवे. आज ज्या शेतामध्ये आपण हा व्हिडिओ शूट करताय, या ठिकाणी जे तुरीचे अंतर आहे बघू शकता. या तासापासून हे जे दुसरं तास आपल्याला बघायला मिळते, हे 12 फुटाचं आहे. आणि नॉर्मली या शेतामध्ये सोयाबीन तर येत नाही, पण नॉर्मली म्हणजेच आंतरपीक म्हणून आपण एक यामध्ये सोयाबीन घेतलेलं आहे, जेणेकरून गवताचा प्रादुर्भाव व्हायला नाही पाहिजेत. याच दृष्टिकोनातून सोयाबीन जरी यामध्ये नाही झाली तर तूर हे मेन क्रॉप आहे. त्यामुळे तुरीच्या दोन्ही साईडने 3.5-4 फुटाचं अंतर आपण इथं सोडलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती घेऊया की सध्याच्या परिस्थितीत तूर या पिकावर फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे. आज बघू शकता या ठिकाणी आपल्याला जी आळी आहे, याला आपण जे पानं गुंडाळणारी आळी म्हणतो, यासाठी आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आणि फवारणी घेत असताना सर्वप्रथम आपल्याला ॲसिफेट 75% 30 ग्राम घ्यायचं आहे. यासोबत जर आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल, पांढरी माशी असेल, तर अशा ठिकाणी ॲसेटामास्पाईड हे 15 ग्राम घ्यायचं आहे. त्यासोबत एक्ट्रा हे आपल्याला 10 ग्राम घ्यायचं आहे. एक्ट्रा यापूर्वी आपण घेतलं असेल तर इमिडाक्लोरोपिड 17.8% हे 10 ml घ्यायचं आहे. यासोबत महत्त्वाचं आहे, जर आपल्या शेतामध्ये बुरशी असेल किंवा जे झाडं आहेत हे मरत असतील किंवा उबळत असेल, तर अशा ठिकाणी ब्लू कॉपर 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे. यासोबत जर आपल्या शेतात चांगल्या प्रकारे तुरीची वाढ होत नसेल तर इसाबियाने हे 40 ml घेऊ शकता. अन्यथा इसाबियाने आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा जो विषय आहे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला हवे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आता अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तूर हे जे पीक आहे संपूर्ण पिवळे पडलेले आहे. तर अशा ठिकाणी एका एकरसाठी आपल्याला एक बॅग 10-26-26 आणि तुरीची वाढ होत नसेल तर 25 किलो युरिया एकत्र मिक्स करून एका एकरसाठी द्यायचं आहे. आता जर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे वाढ आहे पण तूर पिवळी पडली असेल तर 10-26-26 सोबत आपल्याला 5 किलो सल्फर हे एकत्र मिक्स करून तूर या पिकाला आपल्याला पेरीव पद्धतीने द्यायचं आहे. पेरीव पद्धत म्हणजे कसं, झाडापासून आपल्याला 1 ते 1.5 फूट पेरणी पद्धतीने द्यायचं आहे. म्हणजेच टोकन पद्धतीने जे काय आपण बुडाखाली देतो ते आपल्याला द्यायचं नाही. कारण जेवढी तुरीची उंची आजरोजी वाढलेली आहे, तेवढंच याच्या जे मुळे असतात हे साईडला वाढलेल्या असतात. त्यामुळे तुरीला खत व्यवस्थापन करताना आपल्याला तुरीच्या बुडाखाली खत द्यायचं नाही. तुरीची अधिक वाढ होत असेल किंवा 2 तासातील 2 ओळीतील अंतर कमी असेल तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन आपल्याला करण्याची गरज नाही. पण अंतर मोठं असेल, जसं की 9 फुटावर असेल, 8 फुटावर असेल, 10 फुटावर असेल, 11-12 फुटावर असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये तूर या पिकाला खत व्यवस्थापन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अंबूर पॅटर्नचा. नमस्कार.